Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejumai Vlogs. इकडे तेजुमयी व्लॉग्स बसलेल्या आहेत आणि आम्ही शूट करतो फर्स्ट टाइम आयपॅडमध्ये. हॅलो. तर आता जसं आम्ही रूमच्या बाहेर आलो आणि आम्हाला दिसलं की पाऊस पडतोय. आम्हाला वाटलेलं की ऊन असेल म्हणून आम्ही जरा लेट निघालो, पण पाऊस आता पण पडतोय. होतंय अजून रस्ता ओला असून गरम फील होतंय पायाला. चलो. म्हणजे ती जमीन किती टाकली आहे बिचारी. तर आता वाजलेत सकाळचे 5 आणि मी माकडांपासून वाचून व्लॉग करते. तर आम्ही सकाळच्या 6 वाजता यमुना तटवर बसलो आणि इतकं सुंदर वाटतंय ना, खूप भारी वाटतंय. बंदरों से बच के हम लोग निकल आए हैं और अभी जा रहे हैं गोपेश्वर महादेव जी के ओर, जिनका श्रृंगार शाम 5 बजे होता है. और आई स्पॉटेड. आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही 3 दिवसात काहीच व्लॉग शूट केला नाही आहे, कारण की आम्हाला ना असं शांती हवी होती. जसं आम्ही आता आमच्या घरी आलो आहे तर आम्हाला इकडे खूप पीस मिळतो, तर आम्हाला इकडे आमचा स्वतःचा मी टाईम स्पेंड करायचा होता. त्यामुळे आम्ही नो फोटोज, नो व्हिडिओज, नो रील, नथिंग, आम्ही काहीच शूट नाही केलं. बट मला आज लक्षात आलं की घरून निघताना तर आम्ही व्लॉग शूट केलेला, मग तो अर्धवट कसा सोडायचा. अँड कॉन्टेंट क्रिएशन इज द पार्ट ऑफ माय लाईफ. तर मी ते कसं पॉज ठेवू आणि ते कसं स्टॉप करू. त्यामुळे मी विचार केला की लेट्स कंटिन्यू त्या दिवसाचा व्लॉग टू आजपर्यंत. तर मी तुम्हाला असं खूप डिटेलमध्ये सगळं नाही, बट मी तुम्हाला काही म्हणजे नेहमीप्रमाणे जसं मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला अपडेट करत राहील. तर आत्ताचा करंट अपडेट हा आहे की आत्ता वाजले आहेत 4:30, बरोबर? हां, 4:30. तर आता वाजले आहेत 4:30 आणि आम्ही आजच्या दिवशी सकाळपासून ते 4:30 वाजेपर्यंत फक्त काम केलं आहे आणि आता आमचा प्लॅन आहे जायचा बाहेर. तर आता आम्ही कुठे जातो आहे ते मी तुम्हाला सांगेनच. आणि वृंदावनमध्ये माकडांची भीती आहे, त्यामुळे आम्ही काहीच शूट करत नाही आहोत. हा मेन रिझन आहे. आणि आम्ही मोबाईल पण पर्समधून बाहेर काढत नाही आहोत, त्यामुळे बघत राहा. आम्ही आता निघालो आहे रूममधून बाहेर आणि आम्ही जिकडे स्टे करतोय ते आहे प्रॉपर एरिया आहे जिथे इकडचे लोकल्स राहतात. आणि इथे सगळे तुम्ही बघू शकता, हे विला आहेत त्यांचे लोकल लोकांचे. तर बघूया आता आम्ही कुठे जातोय ते. नॉट येट डिसाइडेड एनिथिंग. बघत राहा. आम्ही आलो आहे न्यू रंगजी मंदिरला. याच्या आधी माझ्या होळीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जुनं रंगजी मंदिर बघितलंच असेल. तर हे आहे नवीन रंगजी मंदिर वृंदावनमधलं, जे चैतन्य विहार साईडला आहे. जर तुम्हाला पण इकडे व्हिजिट करायचं आहे तर कमेंटमध्ये लिहा, मी ॲड्रेस तुम्हाला पर्सनली नक्कीच DM करेन. नवीन मंदिर पण खूप सुंदर बनवलं आहे, एकदम मस्त. हो.
नागर नंद जी ना लाल नागर नंद. Hello, good morning. So this is the fourth day of वृंदावन धाम ट्रिप टूर. हे सगळं काही नाही आहे. फोर्थ डे ऑफ वृंदावन धाम. तर आज एकादशी आहे, शुभ एकादशी. आणि आम्ही आता चाललो आहे कुठे ते तुम्हाला कळेलच कुठे चाललो आहे ते, कारण की इथून रूममधून बाहेर निघाल्यावर आम्ही डिसाईड करू की कुठे जायचं आहे. तर बघत राहा. महाराज के समक्ष सामने एक बार में प्रणाम करें, महाराज जी से मिलते हुए. जी मेरा नाम तेजस्विनी है और मैं मुंबई से आई हूँ. मुझे बहुत कुछ दिनों से ये सवाल आ रहा है मन में, लेकिन किससे पूछूं ये समझ नहीं आ रहा था. तो मेरा सवाल ये है कि ठीक है, कथाएं थोड़ा थोड़ा सुनना स्टार्ट करिए, पर थोड़ा गीता रामायण पढ़ना स्टार्ट करिए और कथाएं सुनिए. धीरे धीरे मन शांत होगा, धीरे धीरे ही सब कार्य होगा. कई जन्म से हमारा मन भटक रहा है, अनेक अनेक बीमारियों में. अरे बाप रे दीदी. सो दिस इज द सेकंड लास्ट डे ऑफ वृंदावन. आणि उद्या घरी जायला निघतोय. काय नाही, परत येणारच आहोत आम्ही. लवकरच बोलवेन राधाराणी. आता चाललो आहे बरसाण्याला आणि बघूया आज आम्ही कुठे कुठे जातो आहे. कथेला तर 3 वाजता जायचं आहे. त्याच्या आत आम्ही काय काय एक्सप्लोर करतो आहे बघूया. श्री राधे.
जाने का रास्ता सामने से है, आप सामने से बाहर निकल रहे हैं। आपसे बार बार निवेदन है, आप प्रवेश द्वार की तरफ ना आए। हॅलो गाईज, तर आज आमचा लास्ट दिवस आहे वृंदावनमध्ये. आम्हाला खूप वाईट वाटतंय, पण जाणार तर परत येणार. आफरीनचं वाक्य नेहमी ती हेच बोलते कुठल्या पण ट्रिपवरून घरी जाताना. काय ग, तर ऊन आज कमी आहे पण नेहमीपेक्षा, की कधीपासूनच बाहेर निघालेलो म्हणून कमी वाटतंय. ठीक आहे, बघूया आता कुठे जातो. शॉपिंगचा पण प्लॅन आहे, बघत राहा. 2,000 years later. आता माझी मावशी आमच्यासाठी जळगावचं ब्युटिफुल जेवण घेऊन आली. महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे आपण. महाराष्ट्रामध्ये आपण आलेलो आहोत, पण नाही पाहिजे महाराष्ट्र यार, यूपीच पाहिजे. यूपी मध्ये पण फक्त वृंदावन पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. आणि मथुरा, बरसाना, नंदगाव, गोवर्धन ते यूपीत आलं ना सगळं. तर आता आम्ही मस्त मूवी बघणार आहे आणि आम्ही हे असं सगळं आता इकडे बंद करून छान करणार आहे मस्त. त्याआधी मी ही कॉफी संपवते बाबा, नाही तर खराब होऊन जाईल. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इफ येस देन प्लीज लाईक. आणि जर तुम्हालाही माझ्यासोबत वृंदावनला यायचं असेल तर कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर DM करा. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.